आणि हे तरी आमची मस्त त्या साहेबासोबत गुलू 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 करते, फिरण्यासाठी मी सजते. आणि आपण काही बोलायला गेला तर मोठा जाऊ दे. पण साला आपण हवालदार झाल्यापासून नाही का डेरिंगरी वाढल्यासारखी वाटते. म्हणजे पगार तर भेटते पण मलाही मस्त भेटते. आता तो आमच्या गावातला तो धान्य, गावात दारू बंदी आहे तरी हातभट्टीची विकते. पहिले मी त्याच्याकडे जात होतो तर मला म्हणे हे बाळा, आणि आता गेलो या साहेब बसा असा म्हणून खुर्ची देते. इस वर्दी में दम है. आता या उषाने दम दाखवला. उषा काय पाण्या हो हो सोंगाला जाऊ मी तुझ्या घरी भिक्षा मागायला आलो. मारीन त्याला छापा फेकू. अरे पुण्याचे कपडे हे कपडे माझे नाही आहेत. हे कपडे महाराष्ट्र शासनाचे आहेत. मपो बघ मपो. म्हणजे मला म्हणजे मला पोसा. अरे तुझे तर पोसी ना. अरे पण मपो म्हणजे महाराष्ट्र पोलीस असा अर्थ होते त्याचा, समजला का? हा आता पाय मी साधा सुद्धा माणूस राहिलो नाही. मी आता हवालदार बाळू झालो आणि मला बक्कल नंबर सुद्धा भेटलाय. बक्कल नंबर 143. म्हणजे तुझ्यासारखी अशी सुंदर कोणती पोरगी दिसली तर डायरेक्ट म्हणून टाकायचा 143 म्हणजे काही गरज नाही, सगळं कळतंय मला. समजते ना? मग पाय तुझे सांगतो ह्या अशा नाही का तू फालतू लोकांसमोर नाच गाणं बंद कर. मी कायच्यासाठी मला पगार आहे तरी पगारासाठी माझा काय संबंध? काय संबंध? अरे तुझ्या प्रेमात झालो मी बेधुंद तरी म्हणजे कसला संबंध? संबंध आहे उषा. उषा तू खीर मी रवा, तू सोप मी ओवा, तू बुंदी मी लाडू, तू माझी उषानं मी तुझा बाळू. आणि मग ना तू वडगा मी झाडू, तू वात मी दिवा. या गरीब हवालदाराची आठवण ठेव. साहेब नमस्कार. नमस्कार. बाय आता आपण एक काम करू, आपण लग्न करू, मस्त हनीमूनला जाऊ आणि पोरबारा करून जाऊ. काय बोलतोस काय? लग्न करू, हनीमूनला जाऊ आणि पोरबारा करू. लग्न करायला काय होणार आहे का? लग्न करून कोणाचा फायदा होणार आहे का? हे बघ मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आणि मला अविवाहित म्हणायचं नाही आहे. आता मी लग्न नाही करणार तर तू कसं अविवाहित मरणार? तू जर माझ्याशी लग्न नाही करशील तर मी का तुझ्या बापासोबत लग्न करू का? सांगून ठेवतो तू लग्न करतेस का नाही करत? पाय तुझ्या मी नाही कोणता संत तर कशाला बघतेस माझा अंत. हो म्हणून टाक लग्नासाठी मी तुझ्यासाठी काही करत आहे. सांग जे म्हणशील ते करायला तयार आहे. हो हो तू माझ्यासाठी काही पण करायला तयार आहे. अरे काही सांग ना तू आता सांग. मला सांग तुला स्वयंपाक बनवता येतो का? बाबा एक नंबर बनवता येते स्वयंपाक. मला सांग भाजी बनवण्याआधी काय करावं लागतं? भाजी बनवण्याआधी का तेल टाकावं लागते? मला तेल टाकावं लागतं. आधी गंज मांडावं लागतं. अरे तुझा चुकला. अरे गंज मांडायच्या आधी चूल पेटवा लागते आणि चूल पेटवासाठी काळा जोडा लागते आणि काळा जोडासाठी जंगलात जावं लागते आणि जंगलात जाण्यासाठी फारच पाण्याला बंदी आणली कारण जंगलात गेल्यावर वाघ निघते भोंग नाही करते. असा करतो. अच्छा म्हणजे उज्ज्वला योजनेचा फायदा घेतलीस तर तू. तू आता माझा काही यंत्र बघू नको, तू लवकर हो म्हणून टाकण्यासाठी सांगून शकतो. हो बाळू मला तुझ्याशी लग्न करायचंय. मला तुझ्यासारख्याच बाळूशी करायचं होती. अरे वा जमला रे बाबा.
मामा थोडासा हालू झाला ना भाषा नवीन बिमारी आहे भाषा कोणती का हे लवर बिमारी मामा याचं काही औषध गिषध या नवीन लवर बिमारीवर एकच औषध आहे भाषा ते शिशी मध्ये राहते शिशीत मामा वाचली आहे घेऊन टाक अबे हाणलं शेवलं का बे क्लास फुटेल ना तिला सुरू का दारू सांगाल तू काय टेन्शन घेऊ नको मामा चार्जिंग झोपे पिशे म्हणून त्याने पांढरी पांढरी मग क्लास झालं तेव्हा सांगते मी हा क्लास कुठला अच्छा आता एक नंबर काम झाला का काय म्हणतो का नाही तुले पुरी लवर बिमार पाय गायब होऊन गेली मामा खरीच का भाषा तू हवालदार झालास हो मामा बापरे म्हणजे माझा भाषा जिम्मेदार माणूस झालास हो मामा पोलीस आलास नाही हो. वा बढिया मग भाषा तू एवढा ड्युटी चाकरीवाला माणूस झालास तुझे सोबते का म्हणतो अरे तू आता स्त्री जातीचं रक्षण करणार आहे हो का नाही हो मग तुझे सोबते का हो मला नाही शोभे का नाही शोभे मला आणि सोडून म्हणजे याचा बाईच्या पोटीवर सोबते का काय मामा म्हणजे मला का मन नाही हे नाही ते नाही ते का नाही का मला सगळं साहेब पण कसं आहे तू आता हवालदार झालास नाही का हो. तू एक काम कर एक नंबर सुंदर नोकरीवाली पोरगी पाय आणि लग्न कर आपला नाही का खाली कर काय उषाच्या जवळ जायचं नाही हे आता माझी होणारी बायको आहे अबे तर होणारी आहे ना झाली का झाल्यावर याचा काय मामा मी सांगून ठेवतो बघा मामा थोडी तरी लाज बाळग का बघा ते माझी बायको म्हणजे तुझी पोरगी नाही होईल का पोरगी माते समान राहते म्हणजे प्रत्येक पोरी माते समान नाही म्हणजे या गावच्या पोरी माझ्या बापाच्या बायका होतात बाळू माझ्या भाष्या आणि मी त्यांची होणारी बायको म्हणजे तुमची कोण माझी भास असून भाषी हा, तेच. मामा बरं झालं योगा तुम्ही आल्या आता बा हीच आहे कोणीच नाही माझा आहे कोणीच नाही हीच आहे बाप नाही माझा आहे बाप नाही आता तूच माझा बाप असे का पागलास का पैठण आणतो तू मामाले बाप म्हणतेस नाही नाही फरक दिसते भाषेत तुझ्यात आशीर्वाद पाहिजे हो तुझ्या बाई तू खरंच याच्याशी लग्न करणार आहे गाडीच लग्न करणार आहे नाही चांगली गोष्ट आहे म्हणा बरं ठीक आहे तुम्हाला दोघांनी आशीर्वाद देतो पण तुम्ही एक काम करा लग्नाचा नाही देत साक्षगंधाचा आशीर्वाद घेऊन टाका शिक्षणाला खाऊन जा अहो म्हणजे भाषा जमाना कसा आहे लग्नाच्या तारखेमध्ये पोरी पळून जाते ती त्यातली वाटली की काय हा तुझा का भरोसा नाही मामा आमचा फेविकलचा गोळा आहे अबे आता कोणी फेविकलचा जमाना राहिला का आता फेविकिक का जमाना तुटे का नाही साला फेविक्विक आता ठीक आता ठीक आशीर्वाद द्या ठीक आहे साक्षगंधाचं घ्या अष्टपुत्र सौभाग्यवती भाषी न लग्नाच्या आधी तुझा नवरा लागू फाशी